नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. दिल्लीवर भगवा कसा फडकला, मराठ्यांचा इतिहासातील एक महाकाव्य. मराठा साम्राज्याच्या इतिहासात दिल्लीवर भगवा ध्वज फडकण्याची घटना ही एक अतुलनीय गाथा आहे. ही कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नापासून सुरू होते आणि पेशव्यांच्या काळात पूर्णत्वाला जाते. या कथेत युद्धे, रणनीती, विश्वासघात, विजय आणि पराभव यांचा समावेश आहे. हा ध्वज फडकवण्यामागे मराठ्यांनी अनेक संघर्षाची कहाणी आहे, जी मुघल साम्राज्याच्या पतनाची आणि हिंदवी स्वराज्याच्या उदयाची साक्षीदार आहे. ही कथा केवळ युद्धाची नाही, तर धैर्याची, बुद्धिमत्तेची आणि धार्मिक अस्मितेची आहे. चला या इतिहासाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर अभ्यास करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न. भगव्याचे बीज. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे भोसले यांनी त्यांच्या स्वराज्याच्या कल्पनेची प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची सुरुवात केली. त्यांचा भगवा ध्वज हा हिंदू धर्माच्या आणि मराठा अस्मितेचा प्रतीक होता. भगवा रंग हा अग्नीचा, तेजाचा आणि शौर्याचा प्रतीक आहे. शिवाजी महाराजांचे स्वप्न होते की मुघलांच्या दिल्लीवर हा भगवा फडकावा. त्यांनी औरंगजेबासारख्या शक्तिशाली मुघल बादशाला आव्हान दिले. 1665च्या पुरंदर तहात त्यांनी मुघलांशी समझोता केला, पण त्याचे मन दिल्ली जिंकण्याच्या ध्येयाने भरले होते. शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचा पुत्र संभाजी महाराजांनी साम्राज्य सांभाळले. संभाजी महाराज हे शूरवीर होते, पण 1689 मध्ये औरंगजेबाने त्यांना कैद करून क्रूरपणे मारले. तरीही मराठ्यांचा संघर्ष हा थांबला नाही. राजाराम महाराज आणि नंतर ताराबाई साम्राज्य वाचवले. या काळात मराठ्यांनी गुरिल्ला युद्ध शैलीचा अवलंबन केला, ज्यामुळे औरंगजेबाच्या फौजांना त्रास झाला. औरंगजेब 1707 मध्ये मरण पावला, पण त्याच्या साम्राज्याची पाळेमुळे कमकुवत झाली होती. पेशव्यांची उदय. बाजीराव पेशव्यांचा दिल्लीवर हल्ला. पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्य खऱ्या अर्थाने विस्तारले. बालाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते, पण बाजीराव पेशव्यांनी 1720 ते 1740 साम्राज्याला नवे उंच दिली. बाजीराव हे 20 वर्षाचे असताना पेशवे झाले. त्यांनी हिंदवी स्वराज्य ही संकल्पना पुढे नेली. 1737 मध्ये बाजीरावांनी दिल्लीवर हल्ला केला. ही घटना मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्वाची आहे. 1737च्या मार्च महिन्यात बाजीराव 8000 मावळ्यांसह दिल्लीकडे निघाले. मुघल बादशाह मोहम्मद शहा याला हल्ल्याची कल्पना नव्हती. बाजीरावांनी होळकर, शिंदे आणि पवार यासारख्या सरदारांना सोबत घेतले. त्यांनी यमुना नदी ओलांडून दिल्लीच्या जवळ पोहोचले. 28 मार्च 1737 रोजी मराठ्यांनी दिल्लीवर हल्ला केला. मुघल फौज घाबरली. बाजीरावांनी दिल्लीच्या रस्त्यावर 24 तास हुकूमत गाजवली. लाल किल्ल्याच्या जवळ मराठ्यांनी भगवा फडकवला. मोहम्मद शहाने सैफुद्दीन खान आणि सादत खान यांच्या मराठ्यांविरुद्ध लढण्यास पाठवले, पण मराठ्यांनी त्यांना हरवले. या हल्ल्यात मराठ्यांनी दिल्लीला लुटले नाही, फक्त मुघलांची मस्ती उतरवली. बाजीरावांनी बादशहाला पत्र लिहिले की तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही. हा हल्ला कमकुवतपणाचा पुरावा होता. बाजीरावांचा हा विजय शिवाजी महाराजांच्या स्वप्नाची पहिली झलक होती, पण हा ध्वज फडकवण्याचा क्षण अजून यायचा होता. नानासाहेब पेशव्यांचा काळ. विस्तार आणि संघर्ष. बाजीरावांच्या नंतर नानासाहेब पेशवे 1740-1761 झाले. त्यांनी मराठा साम्राज्य उत्तर भारतात विस्तारले. 1751 मध्ये त्यांनी रोहिलखंड जिंकले. मराठ्यांनी अव्वल बंगाल आणि पंजाब पर्यंत पोहोचले, पण अब्दालीच्या आक्रमणामुळे समस्या वाढल्या. 1760 मध्ये सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी दिल्ली जिंकली. 1 ऑगस्ट 1760 रोजी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा भगवा फडकला. सदाशिवराव भाऊ हे शूरवीर होते. त्यांनी दिल्लीत 3 दिवसात कब्जा केला. मुघल बादशाह
शाह आलम आला मराठ्यांनी संघर्ष दिले, पण अब्दालाने पानिपत युद्धात मराठ्यांना हरवले. 14 जानेवारी 1761च्या या युद्धात लाखो मराठे शहीद झाले. सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांचा मृत्यू झाला. हा पराभव मराठ्यांसाठी धक्का होता, पण ते संपले नाही. पानिपतचा उदय, महजी शिंदे आणि दिल्लीचा कब्जा. पानिपतच्या पराभवानंतर मराठा साम्राज्य कमकुवत झाले. महादजी शिंदे यांनी ते पुन्हा उभा केले. महादजी शिंदे ते गोहालचे शिंदे घराण्याचे होते. त्यांचा जन्म 1730 मध्ये झाला. ते पेशव्यांचे सेनापती होते. पानिपतात ते जखमी झाले पण वाचले. 1771 मध्ये महादजी शिंदे यांनी दिल्ली जिंकली. 10 फेब्रुवारी 1771 रोजी मराठ्यांनी दिल्ली काबीज केली आणि लाल किल्ल्यावर जरी पटका फटकवला. शाह आलम आला तख्तावर बसवले. महादजींनी मुघल बादशहाला संरक्षण दिले आणि मराठ्यांची सत्ता प्रस्थापित केली. 1772 ते 1803 पर्यंत मराठ्यांनी दिल्ली नियंत्रित केली. 1778 मध्ये महादजी शिंदे यांनी निगमबोध घाटावर भगवा ध्वज फडकवला. हा ध्वज केळकुट आकाराचा होता. मराठ्यांनी दिल्लीतून चांदी आणि सोने काढले आणि ते पुण्याला पाठवले. महादजींनी शीख, राजपूत आणि जाट यांच्याशी मैत्री केली. त्यांनी रोहिण्याला हरवले आणि दिल्लीचे रक्षण केले. 1773 मध्ये शीखांनी दिल्ली जिंकली आणि दिवाने एयाम कब्जा केला, पण मराठ्यांनी त्यांना परतवले. महादजी शिंदे यांनी गुलाम कादर रोहिणीचा पाठलाग केला आणि त्यांना मारले. गुलाम कादरने शाह आलमच्या डोळ्यात सुई खुपसली होती, पण मराठ्यांनी त्याला शिक्षा दिली. महादजी शिंदे यांचा मृत्यू 1794 मध्ये झाला, पण त्यांचा वारसा कायम राहिला. त्यांच्या पुतण्या दौलतराव शिंदे यांनी सत्ता सांभाळली. मराठ्यांनी दिल्लीतून कर वसूल केले आणि साम्राज्य वाढवले. अंग्रेजचा उदय आणि मराठ्यांचा अंत. 1803 मध्ये दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात जनरल जेराल्ड लेनिकी दिल्ली जिंकली. मराठ्यांचा ध्वज उतरवला गेला आणि ब्रिटिश ध्वज फडकला. हा मराठ्यांसाठी शेवटचा धक्का होता, पण मराठ्यांनी 1772 ते 1803 पर्यंत दिल्ली नियंत्रित केली होती. या काळात मराठ्यांनी हिंदू धर्माचे रक्षण केले. त्यांनी मंदिरे बांधली, धार्मिक स्वातंत्र्य दिले. महादजी शिंदे यांनी काशी विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. मराठ्यांनी पेशव्यांपर्यंत भगवा नेला. मराठ्यांच्या या विजयामागे त्यांची रणनीती, शौर्य आणि एकता होती. ते गुरिल्ला युद्धात माहीर होते. यांनी घोडळ, तोफखाना आणि पैदल फौजचा वापर केला. पेशव्यांनी सरदारांना स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे साम्राज्य वाढले. आजही ही कथा प्रेरणादायी आहे. दिल्लीवर भगवा फडकवण्याचे स्वप्न शिवाजी महाराजांचे होते, जे महादजी शिंदे यांनी पूर्ण केले. हा इतिहास मराठ्यांचा धैर्य साक्षी आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि भेटूया